वेलकम बॅक टू रोशनीज ड्रीम डायरीज अगेन. तर डे 3 ऑलरेडी सुरू झालेला आहे. आम्ही दुपारी ॲक्च्युली ब्रंच म्हणजे लंच आणि ब्रेकफास्ट करायला गेलेलो एका कॅफेमध्ये. म्हणजे तिथे खूप चांगला ब्रेकफास्ट मिळतो, इंग्लिश ब्रेकफास्ट स्पेशली, असं आमच्या एका फ्रेंडने सांगितलं. त्यामुळे मी सगळे रेडी होऊन तिकडे पोचलेलो. रात्री लेट झाल्यामुळे सकाळी लेट झालं आणि डिरेक्टली दुपारी लंच करायला आम्ही तिथे पोचलेलो. जेवण छान होतं, पण आम्ही व्हेज खाणार होतो त्यामुळे आम्हाला काही इंग्लिश ब्रेकफास्ट करायला भेटला नाही. आणि कॅफेचं नाव होतं इन्फंटरिया बेक्स अँड केक्स इन कलंगूट. सो कोणाला जायचं असेल तर तिथे जाऊ शकता स्पेशली ब्रेकफास्टसाठी. खूप टेस्टी ब्रेकफास्ट असतो. आणि त्यानंतर आम्ही निघालो थोडी स्ट्रीट शॉपिंग करायला. गो फॉर शॉपिंग. अच्छा है, देखना है क्या इधर? ऐसा कुछ कंटेंट कोण आहे पण इथे? हे लोक झोपलेत. आपको पैटर्न मिलेगा, कलर मिलेगा. काहीतरी वेगळा पॅटर्न घे वेदिका. सेम ॲज इट इज घेऊ नकोस. ही अच्छा आहे बटरफ्लाय. त्यानंतर आम्ही गेलो घरी, कारण त्यानंतर रेडी होऊन आम्हाला परत बाहेर निघायचं होतं. सो रेडी होऊन आम्ही पोचलो दियाजला. हे क्लबिंग होतं ॲक्च्युली, आणि ते लाईव्ह परफॉर्मन्स पण होतात आणि आफ्टर 11:30 इकडे डान्स आणि सुरू होतात. सो तुम्ही बघू शकता इथे लाईव्ह परफॉर्मन्स सुरू आहे. तर असा एंड झाला माझा डे 3 इन गोवा. नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला डे 4मध्ये काय मस्ती केली ते बघायला मिळेल. तोपर्यंत स्टे ट्यून.